माझे नाव सुप्रिया कृष्णदास मुखबिडवार आहे। मी स्वर्गीय अंबरचंदजी मनोज शिक्षण संस्थेमध्ये मुनोद प्राथमिक विद्यालयामध्ये गेली 13 वर्ष झालं सेवा करते। 2013 पासून मी इथं कार्यरत आहे। कार्यरत असताना या सेवेच्या कालखंडामध्ये संस्थेने मला अनेक प्रकारचा त्रास दिला आहे, जेणेकरून मला वेगवेगळे शालाबाह्य कामं लावलेली आहे, जेणेकरून शूज, सॉक्स, युनिफॉर्म विकण्याचं काम माझ्याकडे इतकी दिवस होतं। रोजच्या रोज त्यांना विकून त्यांच्याजवळ मुख्याध्यापकामार्फत त्यांच्याजवळ पैसे जमा करणे, हे सर्व करत असताना मी माझ्या शाळेतली कामं सांभाळून मी ही शालाबाह्य कामं करत होते। शालाबाह्य काम करत असताना ते आम्हाला कितीही वाजता बोलवायचे, कितीही वाजता सोडायचं, आमचा टायमिंग यामध्ये फिक्स नव्हता। पण नोकरीच्या भीतीपोटी मला असलेली नोकरीची गरज, यामुळे मी ही सर्व कामं निमूटपणे केली। पण ही कामं करत असताना मला त्रास होत होता, पण मी माझी गरज असल्यामुळे मी ही सर्व कामं केली। पण जेव्हा शाळेला अनुदान आलं 2016 पासून, जेव्हा 20% सुरू झालं, ते 2023 पर्यंत आम्हाला 60% अनुदान मिळालं। 60%ची फाईल जेव्हा आम्हाला पुढे पाठवायची होती, तेव्हा संस्थाचालकांनी त्यासाठी आम्हाला खूप प्रेशराईज केलं की तुम्ही तुमच्या पगारामधून होणाऱ्या रिटायरमेंटपर्यंत 10% रक्कम मला ही दिलीच पाहिजे आणि त्याचा बॉन्ड ॲग्रीमेंट होईल, त्याची साईन होईल, तरच तुम्हाला ते सुद्धा तुमची ऐच्छिक देणगी म्हणून मी घेईल, पण त्याचा बॉन्ड ॲग्रीमेंट करून तुम्ही रिटायरमेंट होईपर्यंत ही रक्कम आम्हाला दिलीच पाहिजे, तरच तुमची नोकरी टिकेल, अन्यथा तुम्ही नोकरी कशी करता। यासाठी आम्हाला वेळोवेळी तासनतास ते त्यांच्यासमोर उभे राहून मीटिंग घेत, त्यामध्ये अपशब्द बोलत, शिवीगाळ करत, जेंट शिक्षकांसमोर आम्हाला घाणेरड्या शिवा देत, त्यामध्ये वेळोवेळी मला सुद्धा ते माझ्या शिक्षणावरून बोलत होते। पण मी ऐकून घेतलं, कारण मला नोकरीची गरज होती। पण या 10%ला मी जेव्हा नकार दिला आणि शिक्षण मंडळात माझ्या जेव्हा मी तक्रारी मांडल्या, मला होणारा तो त्रास मांडला, तो राग मनात धरून 20 सप्टेंबर गणपती उत्सवाची स्पर्धा चालू होती, संगीत खुर्चीची स्पर्धा चालू असताना मी विजेत्या विद्यार्थ्यांचे नाव नोंदी करत होते। हे काम करत असल्यामुळे मी बेंचवर बसून नाव नोंदी करत होते। पण हे नाव नोंदी करत असताना विद्यार्थ्यांचा घोळका माझ्या बाजूला होता, त्यामुळे मला संस्थाचालक कधी समोर आले हे समजले नाही किंवा मला त्यामुळे मी उठून उभा राहू शकले नाही। केवळ मी उठून उभा राहिले नाही, या कारणास्तव त्यांनी मला विद्यालयात हजर करून घेतले नाही। मी त्याचा माफीनामाही त्यांना सादर केला, तो त्यांनी स्वीकारला सुद्धा। त्यांना ज्या शब्दात माफीनामा हवा होता, त्यांनी माझ्या सहकारी शिक्षकाला त्याचा निरोप दिला, त्या शब्दात मी त्यांना माफीनामा दिला, तो स्वीकारून सुद्धा त्यांनी मला शाळेत हजर करून घेतलेलं नाही। पण या विरुद्ध मी शिक्षण मंडळाकडे तक्रार केली असता माननीय साहेबांनी, संजय राठोड साहेबांनी यांना ताबडतोब शाळेत रुजू करून घ्यावे असं पत्र दिले आहे। या पत्राला सुद्धा त्यांनी केराची टोपली दाखवली, केवळ वरिष्ठाचा अनादर केला म्हणून त्यांनी मला काय केलं, खोटे नाटे माझ्यावर आरोप केले आणि त्या आरोपाची तथ्यता नसल्यामुळं, त्यांच्याकडे काहीही भांडवल नसल्यामुळं मला 3 महिने त्यांनी शाळेत हजर करून घेतलं नाही। त्या दरम्यान मी त्यांना वारंवार विनंती सुद्धा केली, सर माझ्या नोकरीवर गदा येते, माझ्या परिवार उपासमारीची वेळ होते, मला रुजू करून घ्या। पण त्यांनी कुठलंही माझ्या विनंतीला मान दिली नाही, उलट तर्फे